नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपला विषय आहे मोत्यांची लक्ष्मीची पावलं प्रकार 2। परवा मी एक प्रकार शिकवला, त्याच्यातलाच आज मी दुसरा प्रकार तुम्हाला शिकवणार आहे। तर ते पावलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य पांढरे मोती आणि रंगीत मोती। ह्याच्यामध्ये आपण लाल आणि पिवळे सुद्धा कलर वापरू शकतो। मी लाल कलर घेतलेला आहे। हळदी कुंकाचे पावलं आपण ह्याच्यात बनवू शकतो। हे दोघेही 6 नंबरचे मोती आहे। नायलॉन धागा घेतलेला आहे, पहा नायलॉन धागा, कात्री आणि सुई। चला तर मग आपण आता पावलं बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता हे नवीन प्रकारचे पाऊल बनवायला सुरुवात करूया। सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, असा 2.5-3 मीटर धागा ओवून घेतलेला आहे। धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आणि आता आपल्याला पावलं बनवायचे। तर पावलं बनवायच्या आधी आपण पावलांची सुरुवात बोटांपासून करणार आहे। तर ती कशी करायची ते पहा। आता मी धाग्यामध्ये एक लाल मोती ओवून घेतला आहे, 3 पांढरे मोती ओवून घेतले, एक लाल मोती ओवून घेतला, 3 पांढरे मोती ओवून घेतले, असे आपण एकूण 8 मोती ओवून घेतले। आता आपल्याला हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे दरवेळेस। हे पहा, हे असं आपलं अंगठ्याचं बोट तयार झालं। आता काय करायचं, आता हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि ह्या पांढऱ्या 3 मोत्यातून सुद्धा सुई आपण बाहेर काढणार आहे। ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। पहा, धागा खूप व्यवस्थित असा ओढून घ्यायचा आहे, म्हणजे आपले बोटं चांगले तयार होतात। ह्या अंगठ्याजवळच्या मोत्यातून सुई बाहेर काढली। पहा, आणि आता आपल्याला ह्या 3 मोत्यांमधनं सुई वरती आणायची। हे पांढरे 3 मोती ह्याच्यातून आपण सुई अशी वरती काढली। पहा, आणि आता हा जो वरचा लाल मोती आहे त्याच्यातून सुद्धा आपल्याला सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। ही अशी सुई आपण काढून घेतली। आता आपल्याला धाग्यामध्ये एक लाल, 2 पांढरे आणि 1 लाल असे 4 मोती आपल्याला 3 वेळेस असे करायचं आहे। हे पहा, 1 लाल, 2 पांढरे, 1 लाल। आता ह्या 3 मोत्यांमधनं आपण सुई परत बाहेर काढू। हे 3 पांढरे मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली। हे आपलं इथे दुसरं बोट तयार झालं। पहा, आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई काढू। वरचा लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली समोरच्या दिशेने। हे पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित बाहेर काढायचा आणि ओढून घ्यायचा असा, म्हणजे आपले बोटांचे आकार तयार व्यवस्थित असे दिसतात। आता परत आपण 1 लाल, 2 पांढरे, 1 लाल असे 4 मोती परत ओवून घेतलेले आहे। आणि आता परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढू। हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत हा जो वरचा लाल मोती आहे त्याच्यातून आपण परत सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे। आता परत आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल, 2 पांढरे आणि 1 लाल असे 4 मोती आपण ओवून घेतले। आपले हे 4 बोटं इथे तयार झाले। पहा, आता आपण 5वं बोट कसं करायचं त्याच्याकडे लक्ष द्या। हे पहा, हे असे 4 बोटं आपले इथे झालेले आहे। वरती ह्या लाल मोत्यातून सुई आपण बाहेर काढून घेतली। आता आपल्याला धाग्यामध्ये 1 लाल, 1 पांढरा आणि 1 लाल असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे। हे 3 मोती ओवून घेतले आणि
ह्या 2 मोत्यातून सुई आपण परत बाहेर काढणार आहे वरच्या दिशेने. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता पहा, आता आपण ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही सुई बाहेर काढली. त्याच्यानंतर हा खालचा मधला पांढरा मोती, ह्याच्यातून पण सुई आपण बाहेर काढली पहा. आणि आता हा एक लाल मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली खालच्या दिशेने. आता आपल्याला पायाचा पाय तयार करायचा. हे आपण बोटं तयार केली, आता आपण पाय तयार करायचे. आता पहा, हा एक लाल मोती आहे. सुरुवात करताना कोपऱ्याचा जो मोती असतो तो धरून खाली 3 मोती ओवायचे. 3 मोत्यांपासून सुरुवात करायची असते. आता आपण 3 मोती लाल ओवून घेणार आहे. हे 3 लाल मोती मी ओवून घेतलेले आहे. आणि ह्या ज्या मोत्यातून आपण धागा काढलेला आहे, हा मोती, ह्याच्यातून सुई आपण समोरच्या दिशेने बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, असा धागा ओढला. इथे आपली ही चौकट तयार झाली. आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपण 2 लाल मोती धाग्यात ओवून घेऊ. हे पहा, हे 2 लाल मोती मी ओवून घेतले. आणि आता ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. हा चौकटचा हा खालचा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी डिझाईन इथे आपली तयार झाली. परत आपण ह्या वरच्या लाल ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती, अशी सुई बाहेर काढली. आता परत 2 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 2 मोती ओवून घेतले. आणि आता हा जो खालचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. 1 2 3 अशा 3 मोत्यातून आपली सुई बाहेर निघणार आहे. हा एक मोती, त्याच्याजवळचे 2 मोती वरचे, हा आणि हा, अशा 3 मोत्यातून आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 2 लाल मोती ओवून घेऊया. हे 2 लाल मोती ओवून घेतले. आणि आता परत 1 2 3 अशा 3 मोत्यातून आपली सुई बाहेर निघेल. हे पहा, हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती, अशी सुई बाहेर निघाली आपली. आणि आता परत आपण 2 लाल मोती ओवून घेऊया. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपण हे जे वरचे 2 हा मोती आणि हा मोती, अशा 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आता आपण ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, हा एक मोती, त्याच्या खालचा हा मोती आणि हा तिसरा मोती, अशी आपण सुई बाहेर काढून घेणार आहे. आणि आता आपल्याला इथे पांढरे मोती घ्यायचे. आता पांढरे मोती आपण 1 2 3 असे 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. हा धागा दिसतो आहे. आता आपण 3 पांढरे मोती, कुठले सुरुवात करताना पावलाची 3 मोत्यांनी कोपऱ्यापासून करायची. हे पहा, हे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि ज्याच्यातून धागा निघाला त्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेणार आहे. हे पहा, हे असं आपलं इथे हा आकार तयार झालेला आहे. आता आपण दरवेळेस 2 2 मोती ओवून ही लाईन पूर्ण करणार आहे. ही आपली तिसरी लाईन सुरू झाली. ही 1 ही 2 ही तिसरी लाईन. आता हा एक मधला पांढरा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू. नंतर ज्याच्यातून सुई काढली त्याच्याजवळचा एक मोती, त्याच्यातून सुई बाहेर काढू आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. परत आपण 2 मोती ओवून घेऊ. आणि परत आता हा मधला पांढरा मोती 1 2 3 अशा 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे आपण.
हे पहा, याची सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 पांढरे मोती ओवू. हे 2 पांढरे मोती घेतले. आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर निघेल आपली. आणि हा वरचा लाल मोती. फक्त कोणत्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढतोय ह्याच्याकडे नीट लक्ष द्या. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपल्याला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या खालच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला इथे, आता ही सुरुवात आहे आपली, इथे सुई आलेली, हा धागा दिसतोय. आता आपण परत 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. पावलं एकदम सोपी आहे करायला. आता ह्या मोत्यातून, कोपऱ्यावरचा हा मोती, ह्याच्यातून आपण सुई अशी समोरच्या दिशेने बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा पहा. आणि हा जो समोरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 2 मोती ओवायचे. आता इथपर्यंत आपण 2-2 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, मी हे 2 मोती ओवून घेतले. आणि आता आपण परत ह्या एकामधला 2 नंबरचा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. तशी सुई बाहेर काढल्यानंतर परत हा एक मोती ज्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्याजवळचा एक मोती, अशा 3 मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले. आणि ह्या मधल्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली. परत आपण ह्या एक जवळचा मोती आणि त्याच्यात पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला 2 मोती धाग्यात ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले. आणि हा एक मोती आणि हा एक मोती, ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण वरती काढणार आहे. ही अशी सुई आपण काढली. मग आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू, दुसरा मोती. आणि आता हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढू आणि ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, हा एक मोती आणि त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. आता पहा, आपल्याला आता 1 2 3 ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला 1 2 3 लक्ष द्या. 1 2 3 ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण परत 3 मोती धाग्यात पांढरे ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवले. नंतर आपण ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई अशी बाहेर काढायची आहे. आणि परत आता आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. परत आता आपल्याला 2 मोती धाग्यात ओवून घ्यायचे. आणि आता हा एक मधला मोती, 1 2 3 अशी सुई बाहेर काढू. हा एक मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. नंतर आपण त्याच्यावरचा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा हा एक शेवटचा मोती, अशी सुई बाहेर काढली. आणि आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे 2 पांढरे मोती. आता आपले गणपती गौरी जवळ येतात आहे, त्याच्याकरता मी तुम्हाला हे पावलं शिकवण्याचा प्रयत्न करते आहे. शिकवलेले तुम्हाला समजले की नाही मला कमेंटद्वारे कळवा. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई काढू. ह्याच्यातून सुई काढली. आता आपण परत हा एक मोती, ह्याच्यातून सुई काढू. तुम्हाला नसेल जमत ना तर असं पाऊल फिरवून घ्यायचं. आता ह्या मोत्यातून सुई काढली, हा धागा दिसतोय. आता 1 2 ह्या 2 मोत्यातून सुई खाली न्यायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई काढून घेतली. आता आपल्याला धाग्यामध्ये परत 3 मोती ओवून घ्यायचे आहे. हे 3 मोती आपण ओवून घेतले. ज्याच्यातून सुई काढली त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई काढली. आता आपण पुढच्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढणार आहे. हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. हे पहा, हे 2 मोती ओवले. ह्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ह्याशी सुई बाहेर काढली. आणि परत आता 1 2 3 अशा 3 मोत्यातून सुई काढतो आपण. ह्या मोत्यातनं काढली. आता वरचे हे 2 मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता परत आपण 2 मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले. आणि आता ह्या मोत्यातून सुई काढायची.
परत ह्या मोत्यातून सुई काढायची, 3 मोत्यातूनच सुई काढायची. परत हे 2 मोती झाले आणि हा तिसरा एक मोती. आणि आता सुई आपल्याला खाली आणायची म्हणून त्याच्या खालचा हा एक मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. हे पहा, आता परत आपण कॉर्नरला आलेलो आहे. आता परत आपल्याला 3 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. आणि एक तुम्हाला सांगते, ह्या इकडच्या मण्यांवरती लक्ष ठेवायचं आहे. हे 1 2 3 4, आता इथे असे 5वा मोती येईल. म्हणजे असे हे लाईनशीर 5 मोती आल्यानंतर खाली आपल्याला रंगीत मोती ओवायचे आहे. फक्त ह्या 5 मोत्यांकडे तुम्ही लक्ष ठेव. आता आपण परत 3 मोती धाग्यामध्ये पांढरे ओवून घेणार आहे. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले. ही आपली शेवटची स्टेप आहे पहा ह्या पांढऱ्या मोत्यांची. आता आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली, 3 मोती ओवले, चौकट तयार झाली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा. आता परत 2 मोती ओवून घेऊया. हे 2 मोती ओवून घेतले आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. त्याच्या आधी हा एक मधला मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्यानंतर हा वरचा मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशा 3 मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता आपण परत 2 पांढरे मोती ओवून घेऊ. हे पहा, हे 2 पांढरे मोती ओवून घेतले. आता परत आपल्याला असे 3 मोत्यातून सुई आणायची आणि परत खालचा एक चौथा मोती खाली सुई आणायची. तर 1 2 3 हे 3 मोती. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. नंतर ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढू. पहा, सुई दिसते काढलेली. परत आता आपण ह्या मोत्यातूनही सुई बाहेर काढू. ही अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण परत ह्या एका मोत्यातून सुई खाली काढलेली आहे. आता लक्ष द्या, आता आपले हे 5 मोती इथे आलेले, 1 2 3 4 5. आता आपल्याला इथे 3 लाल मोती घ्यायचे आहे. आपलं पाऊल पूर्ण होण्यात आलेलं आहे. आता आपण इथे 3 लाल मोती घालू. हे पहा, हे 3 लाल मोती घेतले. ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच आपल्याला सुई परत अशी बाहेर काढायची आहे. आणि परत त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि आता परत आपण 2 लाल मोती ओवून घेऊया. हे 2 लाल मोती ओवले. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता हा लाल मोती आणि हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हा एक मोती, त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. त्याच्या पुढचा हा तिसरा मोती, अशी 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घेऊ. आणि आता ह्या एका लाल मोत्यातून आपण सुई परत वरती बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत पुढच्या वरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची. आणि हा एक लाल मोती, आता सुई आपली खाली निघते, तर हा एक मोती आणि हा त्याच्या खालचा एक लाल मोती, अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण इथे 3 मोती लाल ओवून घेणार आहे. आपलं हे पाऊल तयार होत आलेलं आहे. हे पहा, आता मी 3 लाल मोती ओवून घेते. हे 3 लाल मोती ओवून घेतले. आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी समोरून बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा. आणि आता परत आपण ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत 2 मोती ओवायचे आहे. आणि आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. तर हा एक लाल मोती आणि त्याच्या पुढचा एक लाल मोती, त्याच्या पुढचा एक लाल मोती, अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपण 2 मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे पहा. आणि आता हा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हा एक मोती आणि हा एक, अशा 3 मोत्यातून सुई आपली बाहेर निघणार आहे. ही अशी सुई आपण काढली.
आणि आता परत आपल्याला सुई खाली आणायची आहे. तर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे पहा, आता ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आता आपल्याला पायाच्या मागचा जो टाचेचा भाग आहे तो दाखवायचा. तर तो पहा कसा दाखवायचा. आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई काढली. हे 2 मोती आणि हे 2 मोती. आता आपण इथे एक मोती ओवून घेणार आहे. हा एक मोती ओवून घेतला आणि त्याच्या पुढचा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपण सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली. आणि आता परत आपल्याला इथे एक लाल मोती ओवायचा आहे. आपलं पाऊल सुंदर असं तयार झालेलं आहे. हे पहा, परत आपण एक लाल मोती ओवून घेतलेला आहे आणि त्याच्या पुढच्या लाल मोत्यातून आपण सुई बाहेर काढलेली. पहा, ह्या लाल मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता आपण त्याच्या पुढच्या लाल मोत्यातून सुई वरती काढलेली अशी. आणि आता इथे आपण गाठ पाडून घेऊ. ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे. आपलं पाऊल इथे तयार झालेलं आहे. हे पहा, इथे मी गाठ पाडून घेतलेली आहे. उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. हे असं आपलं इथे पाऊल तयार झालं आहे. पहा, गौरी गणपती करता आता आपण लक्ष्मीचे पावलं कसे बनवायचे ते आज दुसरी विधाने शिकलेलो आहे. पहा, हे असे मी पावलं बनवलेली आहेत. पहा, तुम्ही असे ठेवू शकतात आणि त्याच्याभोवती आपण रेषासुद्धा केलेल्या आहेत. आता मी एक रेषा पण शिकवते कशी करायची ती. मी सुई घेतलेली आहे. सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ही अशी रेष शिकायची आहे. ती कशी करायची ते मी तुम्हाला सांगते. आता आपण धाग्यामध्ये 4 लाल मोती ओवून घेऊ. हे 4 लाल मोती आपण ओवून घेतले आणि आता इथे आपण चौकट तयार केली. पहा, ह्या मोत्यातून सुई, खालच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली आहे. त्याच्या वरच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. पहा, आणि आता आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि जो लाल मोती ओला मधला त्याच्यातून आपण सुई परत बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा जो वरचा पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आणि आता परत 3 पांढरे मोती आपल्याला ओवायचे आहे. आपल्याला ह्या 6 चौकट बनवायचे आहे पांढऱ्या. हे पहा, हे 3 मोती ओवून घेतले आणि परत आपण ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू, मधला पांढरा मोती. आणि त्याच्यानंतर हा जो वरचा मोती आहे पांढरा त्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढलेली आहे. परत आपण 3 मोती ओवून घेऊया. हे 3 मोती ओवून घेतले आणि परत हा जो मधला पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढायची. त्याच्यानंतर ह्या वरच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आता परत आपण 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि हा जो मधला पांढरा मोती ह्याच्यातून सुई वरती काढायची आहे. परत आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू आणि परत आता 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवल्यानंतर परत ह्या पांढऱ्या मधला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढली. लगेच त्याच्याजवळचा एक पांढरा मोती वरचा त्याच्यातून सुई बाहेर काढायची. अशी आपली ही रेषा इथे तयार होत आलेली आहे. परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आहे. हे पहा, आता मी इथे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या एका मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली
परत हा जो वरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हा वरचा पांढरा मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढली. आता आपल्या इथे किती 6 मोती इथे झाले. ह्या 6 चौकट झाल्या. आता पहा, आता आपण एक पांढरा मोती, एक रंगीत मोती आणि एक पांढरा मोती, असे 3 मोती करून ही 7वी चौकट आपण इथे तयार करणार आहे. हे पहा, ह्या पांढऱ्या मोत्यातूनच आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. आणि परत हा जो वरचा पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई आपण परत बाहेर काढणार. आता आपण इथे 3 लाल मोती ओवून घेऊ. आता माझा धागा इथे संपला आहे, म्हणून मी तुम्हाला आता शेवटचा भाग कसा करायचा ते दाखवण्याकरता परत सुईमध्ये धागा ओवून घेते आहे आणि तुम्हाला शेवटचा भाग रेषेचा कसा बनवायचा ते सांगते आहे. त्याच्याकरता मी धागा लावून घेतला इथे तात्पुरता असा शिकवायला. अगदी थोड्याकरता धागा संपला. हे पहा, मी इथे गाठ पाडून हा धागा जॉईन करून घेतलेला आहे. आणि आता बाकीचे जे धागे आहेत ते आपण कापून घेऊ. आता आपल्याला धाग्यामध्ये 3 लाल मोती ओवायचे आहे. हे 3 लाल मोती मी धाग्यात ओवून घेतले पहा. आतापर्यंत आपण पांढरे चौकट 3-3 मोती ओवून केले. त्याच्यानंतर एक पांढरा, एक लाल, एक पांढरा असे मोती ओवले. आता आपण हा जो लाल मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. ही इथे आपली ही एक चौकट तयार झाली लाल मोत्याची. आता आपण पुढच्या एका लाल मोत्यातून धागा वरती काढून घेऊ. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे पहा. आणि आता इथे आपलं ही रेषा तयार झाली. आपण पावलं काढताना त्या ज्या 2-2 रेषा काढतो तशी ही रेषा मी आज तुम्हाला शिकवली आहे पहा. हे असं ठेवायचं. असं काढतो की नाही आपण, पहा. तुम्ही असेही पावलं ठेवू शकतात किंवा एक लाल एक पिवळं असे सुद्धा ठेवू शकतात. आपण महालक्ष्म्यांना असे पावलं मांडतो की नाही, असे तुम्ही ठेवू शकतात. नाही तर मग तुम्ही आपले असे पण पावलं ठेवून ह्या अशा रेषा ठेवू शकतात. हे पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.